नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। पावसाळ्यात अशा पद्धतीने रानभाज्या आपल्याला मिळतात आणि त्या आपण खाल्ल्याच पाहिजेत। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे अगदी पारंपरिक पद्धतीने अळूचं फतफुदं कसं बनवलं जातं ते। त्यासाठी आपण अळूची पानं कशी निवडायची तेही सांगते। तर अळूची पानं ही हिरवी असावीत, लाल बॉर्डर असलेली नकोत अशा पद्धतीने। तर मी ही पानं छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। त्यांच्या ह्या शिरा कोवळेच होते, जास्त शिरा नव्हत्या, तरी त्या मी काढून घेतलेल्या आहेत। आणि आता हे देठ कसं साफ करायचं, देठही कोवळीच होती तरी त्याचा वरचा हा असा लेयर एक काढून घ्यायचा असतो, म्हणजे ते पटकन शिजतात। माझे तर देठ पण खूपच मऊ होते, म्हणजे कोवळे होते, जास्त वेळ लागला नाही शिजायला। पानंही खूप ताजी ताजी फ्रेश अशी मला मिळाली होती। आणि पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्यांचा नक्कीच आपण आस्वाद घेतला पाहिजे। प्रत्येक भाजी ही प्रत्येक सीझनमध्ये खाल्लीच गेली पाहिजे, म्हणूनच मग मी आज अळूचं फतफदं करायला घेतलं होतं। मग ते तुमच्यासोबत मी शेअर करते। तर अशा पद्धतीने हे देठही छान असे साफ करून घ्यायचेत, पानांच्या शिराही काढून घ्यायच्या आहेत। जास्तच कोवळी होती पानं, त्यामुळे जास्त वेळ लागला नाही। तर अशा पद्धतीने हे देठ साफ करून घ्यायचे। त्यानंतर ते चिरून घेतले, तेही वाया जायला नको, तेही आपण भाजीत शिजवणारच आहोत। आणि मग त्यानंतर अशा पद्धतीने ही मी देठ छान साफ करून घेतलीत, वरचा एक लेयर काढून घेतला आणि मस्त बारीक असे चिरून घेतलेले आहेत। आणि आता पानं कसे चिरायचे तेही तुम्हाला दाखवते। तर बऱ्याच जणांना माहीत नसतं अळूचं फतफदं किंवा मग पानं कशी चिरायची, म्हणून मग हे प्रोसेस दाखवणं गरजेचं असतं। म्हणून मी पानं चिरायची कशी किंवा देठ कशी साफ करायची ते तुम्हाला दाखवलं। अशा पद्धतीने मी हा मस्त असा पाला चिरून घेतला बारीक, दोन्ही 5-7 पानं होती सगळी। आता मी इथे डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी शेंगदाणे आणि थोडंसं खोबरं, ओलं खोबरं, त्याचे काप करून घेतलेले आहेत। हे डाळ आणि शेंगदाणे जरा 1 तासभर भिजवायचे, नाही भिजवलं तरी चालतात, डायरेक्ट पण ते कुकरमध्ये शिजतात। तर अशा पद्धतीने मी शेंगदाणे, डाळ आणि खोबरं घेतलेलं होतं। आता मी फोडणी देऊन घेते। इथे मी जिरं मोहरी घातलेलं आहे फोडणीत, आता घालणार आहे। आता मी इथे घातलेलं आहे आले लसणाची पेस्ट। आले लसणाची पेस्ट ही ताजीच असलेली बरी, लगेच कुटून घ्यावं, मग छान चव येते, भाजीला छान चव येते आणि वासही खूप छान येतो। तर अशा पद्धतीने फोडणी दिली। त्यात मी आता खोबऱ्याचे काप केलेले होते ते घालून घेतले। त्यानंतर त्यात घालते डाळ आणि मग त्यानंतर त्यात घालणार आहे मी शेंगदाणे, जे की आपण भिजवून घेतले होते। भिजवले तरी चालतात, नाही भिजवले तरीही चालतात। आता आपण त्यात घालणार आहोत थोड्याशा 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं स्पायसीनेस येण्यासाठी। आणि मग आपण आता त्यात हा बारीक चिरलेला पाला आणि ते देठ घालून घेणार आहोत। आणि मग याला आपण अगदी अर्धा ते 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे पाला बुडेपर्यंत। आणि मग आपण हा कुकर झाकून ह्या कुकरच्या आपण शिट्ट्या काढून घेणार आहोत। मीठ घालायचं आहे, मीठ घालून घेतलेलं आहे, जेणेकरून आपले हे सगळे जिन्नस लवकर शिजतात, म्हणून मीठ घालायचं आहे। आता मी पाणी घालून घेते आहे, पाला बुडेपर्यंत पाणी घालायचं आहे। आणि मग आपण याला आता शिट्ट्या काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने कुकरच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला काढायच्या आहेत। तर अशा पद्धतीने इथे भाजी आपली शिजलेली आहे, पाला आपला छान असा शिजलेला आहे, मऊ झालेला होता अगदी, बघू शकताय तुम्ही। 4 शिट्ट्या मी घेतल्या होत्या, 4 किंवा 5 शिट्ट्या घ्यायच्यात, म्हणजे आपली डाळही शिजते, शेंगदाणे पण शिजतात आणि ते खोबरं घातलेलं असतं तेही छान शिजतं। आणि बघू शकता हा पाला असा स्मॅशरने स्मॅश करा किंवा चमच्याने स्मॅश केला तरीही होतो। मी चमच्यानेच केला होता तरी पटकन झाला। आणि इथे मी बेसन पीठ 2 टेबलस्पून घातलेलं आहे, ते की याच्यासाठी थिकनेस भाजीला यावा, नाहीतर मग पाणी वेगळं राहतं आणि त्यातले जे जिन्नस असतात ते वेगळे दिसतात, म्हणून भाजीला थोडा थिकनेस येण्यासाठी आपण ही ट्रिक वापरायची। थोडंसं बेसन पीठ घालून घ्यायचं, म्हणजे छान अशी ग्रेव्ही भाजीची होते। बघू शकता किती छान आपली भाजी शिजलेली होती, किती मिळून आलेली होती ती मस्त अशी। तर आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया। मी यात घातलेले आहेत कढीपत्त्याची पानं, मस्त ती तडतडू द्यायची छान अशी। तडली की मग त्यात आपल्याला घालायचं आहे पुन्हा थोडासा लसूण। लसणाने तर भाजीला छान चव येते आणि ह्या पालेभाज्यांना तर लसूण घातलं की अजूनच छान दिसतात। 1 लाल मिरची घातलेली आहे। इथे मी घालणार आहे थोडंसं जिरं मोहरी, मस्त अशी फोडणी कडक करून घ्यायची। इथे थोडासा कांदा घेतलेला आहे,
कांदा घातल्यानंतर ना भाजीला असा वेगळाच टेस्ट येते। तर तो ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण छान वाफवून घ्यायचा आहे तेलात, जास्त काळा होऊ द्यायचा नाही आहे। अशा पद्धतीने हा कांदा आपला ट्रान्सपरंट होत आला की मग त्यात आपण राहिलेल्या वस्तू घालायच्यात। लाल तिखट घालून घ्यायचं आहे, मसाला आणि हळद, ज्या फोडणीच्या वस्तू असतात, धने जिरे पूड तीही घालून घ्यायची आणि मस्त अशी फोडणी करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने ही छान अशी फोडणी तयार झाली होती, मस्त सुगंध दरवळत होता। आणि मग त्यानंतर आपण हे शिजलेली भाजी आळूची ती आपण ह्याच्यात घातलेली आहे। मस्त असा घरभर सुगंध येत होता भाजीचा, ह्या आळूच्या फदफदाचा। यात मी आता घातलेला आहे चिंचेचा कोळ, थोडासा गूळ, भाजीला चव येते। आणि चिंचेच्या कोळने पण ते जर आपल्याला घशाला खवखव येत असेल तर ती होत नाही। आणि गरजेनुसार थिकनेसनुसार पाणी घालून घ्यायचं आहे भाजीत। अशा पद्धतीने ही भाजी छान वाफलेली होती, मस्त अशी। गौरी गणपतीला नैवेद्य म्हणून ही भाजी कोकणात फार केली जाते, मीही करून बघितली होती तर खूप छान झाली होती। आणि त्यासोबत मी ज्वारीच्या भाकरी केल्या होत्या, त्याही खूप मस्त झाल्या होत्या। बघू शकताय भाजी रेडी झाली आहे, भाकरी रेडी झालेल्या आहेत आपल्या, मस्त अशा टम्म फुगल्या होत्या भाकरी। आणि भातासोबतही ही भाजी छान लागते, तर मग मी थोडासा भातही त्याच्यासोबत सर्व करते। आणि बघू शकताय भाजी तर अगदी मस्तच झाली होती, कलरही खूप छान, सुगंधही छान येत होता आणि चवीलाही तितकीच छान झाली होती। चला तर मग तुम्ही ही आळूची भाजी ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशा पद्धतीने ही पारंपरिक भाजी आहे आळूची, नक्कीच करून बघा। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत